झिरो ओव्हरमध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. सध्या साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष 5 जुलैकडे लागले. त्याला कारणही तसंच आहे. इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा सक्ती आणि पर्यायानं हिंदी सक्तीचा शासकीय अध्यादेश अखेर राज्य शासनानं मागे घेतलाच. मात्र एक वाक्यात सांगण्याइतकं हे सहज घडलेलं नाही. नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी अंतर्गत राज्यातही पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आणि महाराष्ट्रात जणू भाषिक अस्मितेचा आगडोंब पेटला. जणू शांत मधमाशांच्या पोळ्यावर दगड पडल्यानं आगामोहोळ उठला आणि यानंतर सुरू झाली एक राजकीय लढाई. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर असतील, भाषातज्ञ गणेश देवी असतील, मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार आणि अनेक मान्यवर जे भाषा, संस्कृती, कला, क्रीडा या सगळ्या क्षेत्रांपासून ते अभिनेता वैभव मांगले, सोनाली कुलकर्णी, रवी जाधव अशा कलावंत मंडळींनी देखील हिरिरीनं आवाज उठवला. मात्र आवाजाला संघटित रूप देऊन जनमताचा रेटा बनवला तो उद्धव आणि राज ठाकरे यांनी. त्रिभाषा सक्तीचा निर्णय लागू झाल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं आंदोलन सुरू केलं. दोन्ही पक्षाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भाषा एकच होती. उद्धव आणि राज यांनी 2 वेगवेगळ्या पत्रकार परिषदेत 2 वेगळ्या मोर्चांची घोषणा देखील केली. मात्र विशेष म्हणजे राज यांनी स्वतःहून पुढाकार घेत उद्धव यांना मराठी भाषकांचा एकच एक मोर्चा ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली. उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिला आणि त्यामुळे 5 जुलैला एकच भव्य मोर्चाचं आयोजन झालं. उद्धव आणि राज यांच्या मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र येण्याच्या या घटना आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अर्थातच महत्त्वाच्या होत्या. लगेचच मुंबईत वातावरण बनायलाही सुरुवात झाली. दुसरीकडे सरकार मात्र तिसऱ्या भाषा सक्तीवर ठामच राहिलं. सरकारी पक्षाकडून याबाबत सामोपचारापेक्षा दामटवण्याची भाषा अधिक येऊ लागली आणि त्यामुळे वातावरण चिघळत जाऊन त्रिभाषा निर्णयाविरोधात सरकार विरोधी उद्रेकात परावर्तन होऊ लागलं. एक प्रकारे विरोध हा उद्रेकात परावर्तित होऊ लागला. त्यातच पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्यानं सरकार सावध झालं आणि सरकारनं याची दखल घेत अखेर हा GR रद्द केला. यामुळे ठाकरे बंधूंचा पहिला एकत्रित राजकीय विजय म्हणून या घटनेकडे पाहायला जाऊ लागलं. यानंतर 5 जुलैचा मोर्चा होणार की नाही होणार याबद्दल संदिग्धता होती. एकीकडे सरकारच्या गोटात समाधान व्यक्त झालं तर दोन्ही ठाकरेंच्या समर्थक आणि मराठीवादी लोकांमध्ये मात्र ही शक्ती प्रदर्शनाची संधी दोन्ही ठाकरेंनी दवडू नये अशी भावना व्यक्त झाली. आणि यातूनच मोर्चाऐवजी विजय जल्लोष साजरा करण्याची कल्पना उद्धव आणि राज ठाकरे यांनी मान्य केली. आणि आता 5 जुलैला हाच जल्लोष होतोय. दोन्ही ठाकरे हे असे एकत्र येत असताना राजकीय दृष्ट्या कुणाला अधिक फायदा होईल याचे अंदाज वर्तवले जात आहेत. आणि यावरचाच आजचा प्रश्न आहे आपल्या झिरोवरचा चर्चेचा विषय आणि तोच प्रश्न जो पाहायला आपण जाणार आहोत मीडिया सेंटरला. नेहमीप्रमाणे आजचा प्रश्न कोणता आहे तो पोल सेंटरला बघूयात आणि त्यानंतर मीडिया सेंटरकडे थोड्या वेळाने आपण प्रतिक्रिया सुद्धा पाहणार आहोत. आधी बघूयात आजचा प्रश्न कोणता आहे आपला, ज्याबद्दल तुमची मतं आम्हाला हवी आहेत. ठाकरे बंधू एकत्र आले तर जास्त फायदा कुणाचा होईल? राज ठाकरे, उद्धव ठाकरे, दोघांचाही की दोघांचाही नाही? ABP माझाच्या X, फेसबुक, इंस्टाग्राम आणि YouTube या सोशल मीडिया हँडल्सवर जाऊन तुम्ही या आमच्या पोल क्वेश्चनला म्हणजेच मतदानासाठीच्या प्रश्नाला मतदान करू शकता, पर्याय निवडू शकता. कार्यक्रमाच्या शेवटी आपण तुमचा कौल जाहीर करणार आहोत. मग तुम्हा सगळ्यांना आव्हान आहे या कौलामध्ये सहभाग घेऊन मत नोंदवण्यासाठी. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी संयुक्तरित्या काढलेल्या पत्रकात ज्याची आज चर्चा आहे आणि जे भावनिक सुद्धा आहे, ते भावनिक आहे ते आपण नंतर बोलणार आहोत. काय लिहिलेलं आहे त्या पत्रकात पाहूयात ग्राफिक्सद्वारे. आवाज मराठीचा. मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो, नमवलं. कुणी नमवलं? तर ते तुम्ही मराठी जनांनी नमवलं. आम्ही फक्त तुमच्या वतीनं संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत. बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात गुलाल उधळत या. आम्ही वाट पाहतोय. आपले नम्र राज ठाकरे, उद्धव ठाकरे. दिनांक 5 जुलै 2025, NSCI डोम, वरळी, सकाळी 10 वाजता. या पत्रकातला विजय मेळावा वगैरे हा तर भाग आहेच, पण सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारं शेवटचं उल्लेख राज ठाकरे, उद्धव ठाकरे ही 2 नावं एकत्र आली हे सर्वांसाठी एक आश्चर्य होतं. अनेकांसाठी ते सुखद आश्चर्य होतं. अनेकांसाठी भुवया उंचावणारं राजकीय विधान होतं. दरम्यान या दोन्ही पक्षांकडून या विजय मोर्चा किंवा विजय मेळाव्यासाठी तयारी करता महत्त्वाचे त्यांचे सगळे प्रमुख नेते आता
जोडीला असणार आहेत. कोणाकडनं कोण असणार आहेत पाहूयात ग्राफिक्सद्वारे. शिवसेनेकडून असतील संजय राऊत खासदार, अनिल परब आमदार आणि वरुण सरदेसाई आमदार हे शिवसेनेकडून या विजय मोर्चाचं संयोजन पाहतील. मनसेकडून बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे हे प्रमुखरित्या संयोजन करतील आणि संवाद साधतील शिवसेनेकडे. तसंच मनसेचे असतील नितीन सरदेसाई आणि अभिजित पानसे सुद्धा. दरम्यान टायगर अभी जिंदा आहे म्हणत संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलं. तसंच फडणवीस, मोदी आणि शहांना देखील मेळाव्याचं निमंत्रण देणार असल्याची एक मिश्किल प्रतिक्रिया संजय राऊत यांनी भाजपसाठी दिलेली. पाहूया. या ट्विटचा अर्थ काय असणार? सकाळी उठल्यावरती आपण आपल्या प्रिय माणसांना जय महाराष्ट्र करतो आणि सांगतो की महाराष्ट्र आणि शिवसेनेचे वाघ जिवंत आहेत. बरं, मला सवय तिघांनी मिळून शिवसेना तोडली, म्हणजे महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे त्यांना मी सांगितलं की आहोत आम्ही अजून. टायगर है भी जिंदे है, सब जिंदा है जगह जगह पे. आणि 5 जुलैला मराठी विजय दिवस जो आहे त्याचं त्यांनाही आम्ही आमंत्रण देणार आहोत किंवा त्यांनी बघावं हा विजय दिवसाचा सोहळा काय आहे 5 जुलैला. तो या निमंत्रण पत्रिकेवर कुठेही कुठल्याही राजकीय पक्षाचा नाव नाही आहे, झेंडा नाही आहे, चिन्ह नाही आहे. ही अराजकीय निमंत्रण पत्रिका आहे आणि मराठी माणसांच्या विषयासाठी 2 बंधू एकत्र आलेले आहेत. त्यामुळे हा मराठी माणसांसाठी विजयी दिवस असणार आहे आणि तो जल्लोष साजरा करण्यासाठी 2 बंधू एकत्र येत आहेत. या पलीकडे त्यात राजकीय कुठलंही अँगल नाही आहे. ठाकरे बंधूंनी एकत्रित मोर्चा काढण्याचा इशारा दिला आणि पहिलीपासून हिंदी शिकवण्याबाबतचे दोन्ही शासकीय अध्यादेश म्हणजे GR रद्द करण्यात आले. त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने एकत्रित विजय मेळाव्याची घोषणा केली. त्यावर काल फडणवीसांनी खोचक प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेला आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. पाहूयात फडणवीस काय म्हणाले आणि राऊतांनी काय प्रत्युत्तर दिलं. समजा मी एखादा निर्णय घेतला आणि 2 भावांना एकत्रित द्यायचा आहे, तर मी काय असा GR काढलाय 2 भावांनी एकत्रित येऊ नये असा तर GR काही मी काढलेला नाही. बाकी त्यांनी एकत्रित यावं, क्रिकेट खेळावं, हॉकी खेळावी, टेनिस खेळावं, स्विमिंग करावं, जेवण करावं, आम्हाला काही अडचण नाही. देवेंद्र फडणवीस यांनी GR काढल्यामुळे काही शिवसेनेची स्थापना झाली नाही ना. आणि देवेंद्र फडणवीस यांनी GR काढल्यामुळे मराठी माणसं एकत्र आली नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी GR काढला शिवसेना फोडण्याचा, तरी मराठी माणूस एकत्रच आहे. दरम्यान काय योगायोग आहे, ज्या ठिकाणी वरळीतल्या डोम या ठिकाणी 5 जुलैचा विजय मेळावा दोन्ही ठाकरेंकडनं भरवण्यात येतोय, तिथेच आज भाजपचा एक मोठा मेळावा झाला, ज्यामध्ये अधिकृतरित्या रवींद्र चव्हाण हे भाजपचे आता नवे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून जाहीर झाले. त्यांना नियुक्ती ती देण्यात आली. यावेळी जोरदार भाषणं सुद्धा झाली. ताजा संदर्भ अर्थातच होता 3ऱ्या भाषा सक्तीचा GR मागे घेण्याचा. आणि त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीका टिप्पणी केली. फडणवीसांनी तर थेट अप्रत्यक्षरित्या नाव न घेता दोन्ही ठाकरेंचे चिरंजीव कोणत्या शाळेमध्ये जातात त्याचाच दाखला दिला. पाहूया दोन्ही वक्तव्य. आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे. हो, इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे, त्याचा आम्हाला विरोध नाही आहे. पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या, बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा, हा विरोध आम्ही सहन करणार नाही. आज दिवस दूरचित्रवाहिनीवर आमची सभा आहे, जल्लोष आहे असं प्रचार करून सुद्धा लोक जमतील असं एका पक्षाला वाटलं नाही. म्हणून बरेच पक्ष एकत्र येऊन जे काही डोममध्ये बऱ्याच पक्षांचं मिळून होणार आहे, त्यापेक्षा एकटा पक्ष, एक झेंडा, एक नेता आणि एक कर्तृत्व, त्याचा व्हिडिओ आपण बघा. दरम्यान एकेकाळी शिवसेनेतले फार खंदे नेते असलेले ज्येष्ठ नेते असलेल्या नारायण राणेंनी एकीकडे राज आणि उद्धव एकत्र येण्याच्या बाबतीत जोरदार क्रिया, प्रतिक्रिया आणि चर्चा होत असताना उद्धव ठाकरेंना इतिहासाची सुद्धा आठवण करून दिली. काय म्हणाले नारायण राणे, कशा संदर्भात त्यांनी उद्धव ठाकरेंना कोणत्या इतिहासाची आठवण करून दिली, पाहूया मीडिया सेंटरवरती काय म्हणतात नारायण राणे.
एकोबा ठाकरेंचा प्रहार राणेंचा. उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्यानं परत या असं म्हणून प्रयत्न करताय. मला आठवतं याच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना छळलं होतं, त्रासही दिला होता. पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केलं होतं, त्याची यांना जाणीव नाही वाटतं आणि आता का म्हणून लाळ उकत आहेत. राज ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदेनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिलं, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसवलं, यानं सत्ता घालवली. याने म्हणजे एकरी उल्लेख केला उद्धव ठाकरेंचा. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे. मराठी माणसाने आणि हिंदूंनी उद्धव ठाकरेंना घरी बसवलं. गेलेले परत मिळवण्याची धमक आणि क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाही. जो बूंद से गई वो हौद से नहीं आती. अनेक वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या 5 जुलैच्या विजय मेळाव्याच्या निमित्तानं एकत्र येत आहेत आणि या मधल्या काळात खूप काळ गेलेला आहे आणि राजकीय मंचावर हे दोघे कधीच एकत्र आले नाही. शेवटचा कदाचित शिवसेनेचा त्यातल्या त्यात खऱ्या अर्थानं मनाने एकत्र आले होते फक्त महाबळेश्वर अधिवेशन, जेव्हा राज ठाकरे अनुमोदक होते आणि कार्याध्यक्ष झाले होते उद्धव ठाकरे. पण त्यानंतर राजकीय मंचावर एकत्र आले नव्हते. पण एकत्र मात्र आले होते विविध प्रसंगांच्या वेळी. आपण पाहूयात असे कोणते प्रसंग होते की ज्यावेळी प्रत्येक वेळी या दोन्ही ठाकरेंच्या समर्थकांना वाटलं की आता दोघे भाऊ एकत्र येते. पाहूया. 17 जुलै 2012 छातीत दुखत असल्यानं उद्धव ठाकरे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. यावेळी अलिबाग मधला पक्षाचा कार्यक्रम सोडून राज ठाकरेंनी लीलावती रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राजनी स्वतः कार चालवत उद्धवना मातोश्रीवर नेलं. जानेवारी 2015 जहागीर आर्ट गॅलरीतल्या उद्धव ठाकरेंच्या छायाचित्र प्रदर्शनाला राज ठाकरेंनी उपस्थिती लावली. डिसेंबर 2015 शरद पवारांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त एकाच व्यासपीठावर हे दोन्ही बंधू एकत्र दिसले. 27 जानेवारी 2019 राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेंच्या लग्नात उद्धव ठाकरे उपस्थित होते. 28 नोव्हेंबर 2019 उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला राज ठाकरेंनी व्यासपीठावर उपस्थिती लावली. 23 जानेवारी 2021 बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र होते. 22 डिसेंबर 2024 राज ठाकरेंची बहीण जयजयवंती ठाकरे यांच्या मुलाच्या लग्नात हे दोघेही बंधू एकत्र दिसले. त्यानंतर 24 फेब्रुवारी 2025 ला एका सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले होते. असे अनेक प्रसंग घडले. मात्र एकतर ते राजकीय दृष्ट्या शुभ प्रसंग होते किंवा आनंदाचे प्रसंग होते, जसं की उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले होते. पण ते असे राजकीय प्रसंग नव्हते की ज्यामध्ये राजकीय धोरण भूमिका ठरवून एकत्र त्यांना यावं लागलं असेल, जी वेळ आता आली असं मानलं जात आहे. यानंतर आपण लोकांना या आजच्या विषयाच्या अनुषंगाने प्रतिक्रिया विचारल्या होत्या. त्या पाहण्यासाठी काही निवडक प्रतिक्रिया पाहणार आहोत मीडिया सेंटरला. पाहूयात लोक काय म्हणतायत या दोन्ही भावांच्या एकत्र येण्याच्या बाबतीत. युट्यूबवरती पहिली प्रतिक्रिया महेश जयदेवकर पुण्याहून लिहितात, फायदा दोन्ही ठाकरेंच्या बरोबर महाराष्ट्राचाही होईल, एकी हेच बळ. राज लिहितात, 20 वर्ष महाराष्ट्र हंबरडा फोडत होता, एकत्र या, त्यावेळेस कुठे होते? एकत्र नव्हते तर महाराष्ट्राची प्रगती झाली नाही काय? आता स्वार्थासाठी एकत्र येत आहेत, यात काही दुमत नाही. विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. युट्यूबवर आलेली प्रतिक्रिया अक्षय काळे यांची, ठाकरे बंधू एकत्र आले तर काय होईल याची एक झलक 5 जुलैच्या मोर्चाच्या घोषणेनंतर दिसली आहेच. विशाल गायकवाड लिहितात, हम ही हम है तो क्या हम है, तुम ही तुम हो तो क्या तुम हो.
आणि नितीन वाघमारे लिहितात, अखंड महाराष्ट्राला नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल. सत्ता येवो किंवा न येवो, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे. ठाकरे ब्रँडची सुद्धा गेल्या काही दिवसापासून चर्चा आहे. महेश शिंदे लिहितात, दोघांचाही फायदा होईल आणि मराठी माणसांची एकजूट कायम राहील. प्रशांत सिंगरू लिहितात, खूप काळ लोटला, आता ना फायदा ना नुकसान याच तत्वावर प्रयोग करून बघणे. एक्सवर आलेली प्रतिक्रिया विनायक औंधकर, सध्याचं सरकार आकड्यांवर उभं आहे, मनं जोडलेली नाहीत. राजसाहेब उद्धव साहेब एकत्र आले तर फक्त विरोधच नाही तर पर्याय उभा राहतो. विनायक औंधकर यांचं असं मत आहे, भावना आहेत. तर प्रणव देवरुखकर लिहितात, प्रादेशिक पक्षांची शक्ती एकवटेल, याचा सर्वाधिक फायदा मराठी भाषा, मराठी माणसांच्या अस्तित्वाला होईल. एक्सवर आलेली प्रतिक्रिया गौरव अहिरे, राज ठाकरे यांच्यासारखा प्रचंड क्षमता आणि इच्छाशक्ती असलेला कलासक्त नेता निवडणुकीच्या राजकारणात मोठा झाला पाहिजे. इंस्टाग्रामवरती कमेंट आहे उज्ज्वला यांची, महाराष्ट्रातील मराठी माणसाचा फायदा होईल. तर अशा या निवडक प्रतिक्रियानंतर आपण जाणार आहोत गेस्ट सेंटरला, जिथे आपल्यासोबत पाहुणे आहेत, मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत आहेत संदीप देशपांडे, मनसेचे नेते, त्याचप्रमाणे या मोर्चाचे मनसेकडून असलेले संयोजक आणि कोऑर्डिनेटर संयोजक आहेत, त्यांचं स्वागत. वरुण सरदेसाई आहेत आपल्यासोबत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि नेते, आणि ते शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संयोजन करणार आहेत. आणि ते बहुधा परवा ते भेटलेही होते, दादरमधल्या हॉटेलमध्ये एकत्र भेटलेही होते. आणि राम कदम सुद्धा आपल्यासोबत आहेत. राम कदम भाजपचे वरिष्ठ नेते आहेत, आमदार आहेत. आणि एक थोडासा संदर्भ द्यायचा झाला तर ते पूर्वाश्रमीचे मनसेचे सुद्धा कार्यकर्ते राहिलेले. त्यामुळे एक फार वेगळा कंगोरा या सगळ्या तिघांनी एकत्र येण्याचा. तिघांचं पहिला मनापासून स्वागत. मी जाणीवपूर्वक राम कदमांपासून सुरुवात करणार आहे चर्चेची. राम कदमजी, दोन ठाकरे एकत्र येत आहेत, मोर्चा तर नाही पण विजय मेळावा होतोय. भाजप आणि तुम्ही स्वतः सुद्धा कसं बघता याकडे? आहेत आणि संदीप आहेत आणि दोघेही माझे जवळचे मित्र आहेत. मी काही वादविवाद करायला आलो नाही, एक पक्षाची भूमिका आणि पक्षाची विचारधारा या ठिकाणी मांडायला आलो. बघा, मेळावा किंवा मोर्चा करण्याचा लोकशाहीप्रमाणे प्रत्येकाला अधिकार आहे, त्यात काही वावगं असण्याचं कारण नाही. पण या बाबतीमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सविस्तर पत्रकार परिषद घेतली आणि त्या जवळपास 56 मिनिटाच्या पत्रकार परिषदेमध्ये हिंदीची सक्ती कुणी लादली, त्याचे कागदपत्र काय होते, कोणाच्या त्याच्यावर सह्या होत्या आणि तो कसा क्रम सुरू झाला, ते 56 मिनिटाच्या पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलंय. बरं, आता जेव्हा कागद समोर येतात, माणूस विसरतो म्हणून आपण कागदमध्ये आणला, कुठलेही अग्रीमेंट आपण कागदावर करतो. आता त्या कागदावर दस्तूर खुद्द उद्धव ठाकरेंची त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून सही आहे. त्या 18 लोकांमध्ये उबाटाचे नेते आहेत जे हिंदीचा आग्रह धरतात. आणि मग त्याच कॅबिनेटमध्ये स्वीकारलेल्या त्या अहवालावरून हा पुढचा GR वगैरे हे सगळं सुरू झालंय. मूळ कुठे आहे? मूळ उद्धव ठाकरेंनी जे स्वीकारलं तिथे मूळ आहे. नाही, पण राम कदमजी, आता ते संपलं झालं. आता तुम्ही GR मागे घेतलेला आहे आणि आता त्यांनी मोर्चा स्थगित बंद केलेला आहे आणि विजय मेळावा जाहीर केलाय. माझा म्हणून प्रश्न आहे, या विजय मोर्चा म्हणा, मेळावा म्हणा, राज ठाकरे उद्धव ठाकरे पहिल्यांदा सार्वजनिक मंचावर, ज्याला दोघांची सामायिक राजकीय भूमिका आहे, अशा वेळी पहिल्यांदा एकत्र येतात, या बाबतीत तुम्ही काय म्हणाल? मी सांगतो ना, मला फक्त थोडंसं आधी बॅकग्राऊंड सांगणं गरजेचं आहे, कारण ABP माझा पूर्ण महाराष्ट्र पाहतोय. तर त्याच्यामुळे हिंदीची सक्ती पुन्हा 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 सांगेन की ती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनीच केली. बरं. आणि लहान मुलांना, त्या पहिली दुसरीच्या मुलांना कसली सक्ती करताय? त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे शिकायचं न शिकायचं त्यांच्या आई वडिलांना ठरवू द्या ना, तुम्ही कोण ठरवणार आहे? ही भूमिका घेणारे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, म्हणून आपण ते सगळं काही स्क्रॅप केलं. हा मुद्दा 10 नाही 100 वेळा सांगावा लागला तरी सांगेन. आता राहिला प्रश्न, जर जल्लोष साजरा करायचा असेल तर उबाटानं जल्लोष साजरा केला पाहिजे की उद्धव ठाकरेंच्या त्या चुकीच्या निर्णयाला केराची टोपली दाखवायचं काम ह्या वर्तमान सरकारनं केलं, तर या सरकारला धन्यवाद देण्याचा जल्लोष केला पाहिजे. बरं. आता राहिला प्रश्न मनसेचा. मनसे पहिल्या दिवसापासून मराठीचा मुद्दा मनसेने आदरणीय राजसाहेबांनी आक्रमकपणे उचललाय. बाळासाहेब हयात होते तेव्हा बाळासाहेबांच्या कारकिर्दीत मराठीचा मुद्दा उचलला गेला होता, हे मी मान्य करेन.
पण उद्धव साहेब जेव्हापासून कार्याध्यक्ष झाले त्याच्यानंतर त्यांनी तो मराठीचा मुद्दा उचलला, मी तरी पाहिला नाही, माझ्या तरी स्मरणात नाही, आपल्या स्मरणात असेल तर आपण जरूर सांगा. त्यामुळे मनसेला मराठी माणसाबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार 100% आहे. म्हणजे मी तर स्वतः 4 वर्षाचं म्हणजे आमदारकीचं बलिदान दिलंय. पहिल्या दिवशी मराठीच्या बाबतीत सभागृहात जे काही झालं, माझं आणि अबू आझमीचं पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय. पण उद्धव ठाकरेंना अचानक मराठी माणसाची आठवण येणं, बरं, मग गोरेगावचा पत्राचा तिथून मराठी माणसाला हद्दपार त्यांच्या नेत्याने बिल्डरच्या भल्यासाठी कसं केलं, या सगळ्या अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे जल्लोष जरूर करावा, पण जल्लोष करताना जर प्रामाणिकपणे करायचा असेल तर तो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा त्यांना धन्यवाद देत जल्लोष करावा. ठीक आहे, मी चूक म्हणणार नाही, बरं, अनावधानानं चूक झाली असेल उद्धव ठाकरेंकडून, पण चूक झाली हे मान्य करायलाही मोठं मन लागतं. एकच उदाहरण सांगेन, बाळासाहेबांच्या हयातीत स्वर्गीय प्रमोद महाजनांनी गेटवे ऑफ इंडियावर एक भाषण केलं होतं. राजसाहेबांनी पुस्तक काढलं होतं त्याचं फोटो चरित्रचं, आणि त्या फोटो चरित्राच्या पुस्तकात प्रमोद महाजन एक अतिशय सुंदर वाक्य बोलले होते, आदरणीय प्रमोद महाजन. तर महाजन साहेब म्हणाले होते की बाळासाहेब त्याला सगळ्यात जास्त का आवडतात, तर जगातली एकमेव राजकीय व्यक्ती अशी आहे ज्यांनी मी हे बोललोय, कॉन्ट्रोवर्शियल असेल कसंही असेल, पण कधीही तो शब्द मागे घेतला नाही, मी बोललो नाही असं ते कधीही म्हणाले नाहीत. तर बाळासाहेबांचे पुत्र उद्धव साहेब आहेत, तर उद्धव साहेबांच्या हातून ही चूक घडली आहे, बरं. मोठ्या मनाने स्वीकारली पाहिजे की हो, मला नेहमीची बेसिक सक्ती लक्षात केली आला होती. तुम्ही कोणत्या प्रकारे हा मुद्दा घेऊन जातायत पुढे. मी तो विचारतो वरुण सरदेसाई आणि मग मनसेच्या संदीप देशपांडेंकडे जातो. वरुण सरदेसाई, 2 मुद्दे मला भाजप याद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न करते. एक, उद्धव ठाकरे कसे चुकले आणि फडणवीसांनी ती चूक कशी दुरुस्त केली, आणि दुसरी गोष्ट ते यामध्ये सुद्धा राज आणि उद्धव एकत्र येत असले तरी राज ठाकरे पहिल्यापासून मराठीचा मुद्दा लावून धरलेले आहेत. उद्धव ठाकरे आत्ताशी मराठीचा मुद्दा करतायत. अशा प्रकारे पुन्हा एक या दोघांमधला वैचारिक भेद दाखवण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही याला कसं उत्तर देणार? प्रसन्नाजी, सर्वप्रथम आपले आभार, आपण मला बोलवलं. मी जरी आज आपल्या समोर आमदार म्हणून असलो तरी गेल्या अनेक वर्षांपासून मी सुद्धा शासकीय कामकाजाचा अभ्यासक आहे. तुम्ही एक खूप सिनियर पत्रकार आहात. संदीपजी आहेत, राम कदमजी मला वाटतं 2 की 3 टर्म आता आमदार आहेत. आणि अगदी एका लहानसा पोराला जरी तुम्ही विचारलं तरी त्याला एवढं कळतं की एखाद्या सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी ही तेव्हाच होते जेव्हा शासन निर्णय निघतो, GR निघतो. त्याच्यामुळे GR कधी निघाला? 16 एप्रिल 2025 ला निघाला. तेव्हा मुख्यमंत्री कोण होते? देवेंद्र फडणवीस साहेब होते, एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री होते, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये हिंदी ही तिसरी भाषा अनिवार्य आहे असं लिहिलं गेलेलं. त्यावर नंतर आम्ही आवाज उचलला, मनसेने उचलला, इतर अनेक राजकीय पक्षांनी उचलला, संघटनांनी उचलला. त्याच्यानंतर 17 जून रोजी तो रोलबॅक केला. हिंदी भाषा ही सर्वसाधारण असेल असा GR काढण्यात आला. त्यानंतर 5 जुलैचा मोर्चा ठरला, त्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार हे ठरलं. आणि मग ते व्हिज्युअल हे संपूर्ण महाराष्ट्र समोर जाऊ नये, ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मोर्चामध्ये जे काही लाखो लोक मराठी प्रेमी रस्त्यावर दिसतील हे दिसू नये म्हणून या सरकारने स्वतःचा GR मागे घेतला. माझा एक सरळ सोपा प्रश्न आहे, तुम्ही GR कोणाचा मागे घेतलाय? तुम्ही 16 एप्रिलचा GR मागे घेतलाय आणि तुम्ही 17 जूनचा घेतलाय. हे दोन्ही GR हे तुमच्या सरकारमधले, हे मी नाही सांगत आहे, हे स्वतः CM देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. तुम्ही वारंवार म्हणता उद्धव ठाकरे साहेबांनी हे केलं, उद्धव ठाकरे साहेबांनी ते केलं. अरे बाबांनो, GR कधी निघाला? निर्णय कधी झाला हिंदी अनिवार्याचा? 16 एप्रिल 2025 ला झालाय. याच्या पूर्वीचा कुठला शासन निर्णय असेल तर तुम्ही तो दाखवावा. तो शासन निर्णय आम्ही वाचतो, पण जोपर्यंत शासन निर्णय होत नाही, बघा कसं असतं की नाही मला 2 मिनिटं बोलू दे. त्यामुळे काय मी कधी म्हणजे खरं म्हणजे मी चर्चेत डिबेटमध्ये सहभागी होत नाही, पण आपण आज बोलवलं म्हणून मी इकडे आलेलो आहे. त्यामुळे हा विषय पूर्णपणे लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि दुसरा विषय त्यांनी जे काही मला वाटतं सांगितलं, ठीक आहे, त्यांची ती पक्षाची भूमिका आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी किंवा शिवसेनेनी मराठी माणसासाठी काय काय केलंय, मला वाटतं ह्याची रिसीट ही मराठी माणसांनी, ह्याची पोचपावती ही मराठी माणसांनी वेळोवेळी शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेचा महापौर पद हे देऊन आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता देऊन मराठी माणसांनी ते दाखवून दिलेले आहे. त्यामुळे ते कदाचित राम कदमांना पटो वा न पटो, मी काय त्यांना पटवायला इकडे आलेलो नाहीये. आणि त्यामुळे मराठी माणूस
हा ठाकरे ब्रँड बरं. या ब्रँडवर प्रचंड प्रेम करणारा आहे. हम्म. आता सुद्धा जरी आपला सरकारने हा GR रद्द केला असला, स्वतःचा GR रद्द केला, हे मी पुन्हा पुन्हा सांगतो का, कारण तसंच सीएम देवेंद्र फडणवीस साहेब बोलले. बरं. ते काय मी नाही म्हणत आहे. आता विजयी जो मुहूर्त आमची रॅली होणार आहे, त्या विजयी रॅलीमध्ये एकत्रित मला वाटतं निमंत्रण पत्रिका सुद्धा त्यामध्ये आपले नम्र राज ठाकरे, उद्धव ठाकरे अशी एक ती प्रसारित झालेली आहे. मी सगळं विधान भवनात होतो तेव्हा मला एका पत्रकाराने दाखवली. बरं. अतिशय आनंद झाला. आणि त्यामुळे जे आता व्हिज्युअल संपूर्ण महाराष्ट्रभरात ठीक आहे. जाणार आहे, ते 2 ठाकरे एकत्र, त्या व्हिज्युअलची धास्ती ही बरं. भाजपला आहे, शिंदे सेनेला आहे आणि सत्तेतल्या अजितदादा पक्षाला आहे. बरं. त्यामुळे म्हणून त्यांनी हे सगळं म्हणणं स्वाभाविक आहे. मी संदीप देशपांडेंकडे जातो याच्यामध्ये. संदीप देशपांडे, आता तुम्ही सगळे दोघेही संयोजक आहात आणि एकत्ररित्या हे करताय. या मधल्या काळातली प्रोसेस सुद्धा आमच्या मीडियापर्यंत येत होती. कसे फोन जात होते, कशा प्रकारे संपर्क साधला जात होता. राज ठाकरे संजय राऊतांना फोन करायचे, मग मोर्चाची तारीख ठरली, मग ठरलं की एकच मोर्चा असायला पाहिजे, मग ठरलं तर विजय मोर्चा असला पाहिजे. पण एक मुद्दा यात जाणवायचा तो असा की राज ठाकरे हे संजय राऊतांशी बोलायचे, संजय राऊत उद्धव ठाकरेंशी बोलायचे. माझा आपल्याला प्रश्न असा आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे हे 2 राजकीय पक्षांचे, म्हणजे इक्वली बघायचं झालं तर ते 2 पक्षाचे प्रमुख आहेत. त्या दोघे इक्वल आहेत त्या बाबतीत, युनिट टू युनिट. दुसरी गोष्ट त्याहून मोठी म्हणजे ते एकमेकाचे भाऊ आहेत. मग अशावेळी संजय राऊतांच्या मार्फत फोन करावा लागत असेल तर मग ह्या एकत्र येण्यामध्ये सुद्धा धाकटा आणि मोठा असा काही प्रकार आहे? असा संवाद थेट का नाही होत आहे? बघा, मुळात कोण कोणाशी बोललं यापेक्षा मराठी माणसाचा विजय होणं हे मला असं वाटतं सर्वात जास्त महत्वाचं होतं. सरकार मराठी भाषेची जी गळचेपी करू पाहत होती आणि हिंदी भाषेची सक्ती करू पाहत होती, त्या सरकारला नमवणं मला असं वाटतं हे महत्वाचं होतं. यासाठी मग राजसाहेबांनी पुढाकार घेतला आणि संजय राऊतांशीच का बोलले, मग उद्धव ठाकरेंशीच का नाही बोलले. मला असं वाटतं ह्या गोष्टीपेक्षा आपण एंड रिझल्ट काय आहे तो महत्वाचा आहे. बरं, असं मला वाटतं. प्रामुख्याने आपण निमंत्रण पत्रिका म्हणून बघितली असेल तर त्यामध्येही स्पष्टपणे दोघांनी म्हटलेलं आहे की हा जो विजय आहे हा मराठी माणसाचा विजय आहे. आम्ही तुमच्या वतीने हा संघर्ष करत होतो, त्यामुळे जल्लोष करायला सुद्धा तुम्ही सगळ्यांनी तुम्हीच यायला पाहिजे आणि तुम्हीच जल्लोष केला पाहिजे. मला असं वाटतं हे महत्वाचं आहे. फक्त एकच मुद्दा प्रामुख्याने नमूद करतो की ज्या वेळेला हा GR काढला 16 एप्रिलला, त्यावेळेला सन्माननीय राजसाहेबांनी पहिली पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळेला आम्ही विरोध केला की या मोर्चाला म्हणजे या सक्तीला, हिंदी सक्तीला आमचा विरोध आहे. त्याच्यानंतर शासन 2 पाऊल पाठी गेलं, म्हणाले की नाही आम्ही सुधारित GR काढू. परत 16 जूनला जो GR आला की त्याच्यात त्यांनी म्हटलं की सर्वसाधारणपणे हिंदी शिकवली जावी पण अनिवार्य नाही. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टीला ज्या पद्धतीने राजसाहेबांनी पुढाकार घेतला आणि मराठी माणसाला एकत्र आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्या प्रयत्नाला सगळ्यांनी साथ दिली आणि जे यश मिळालं त्यामुळे हा मराठी माणसाचा विजय सुकर झाला आणि मराठी माणसाची ताकद बघून सरकार नमलं. मला राम कदमांना हा मुद्दा घेऊन पुढे जाऊन विचारायचा. राम कदमजी, तुम्ही त्या काळाचे लाभ, तुम्ही सगळे झालात त्यामध्ये, तुम्ही आलात, दरेकर आले, सगळी झाली, ज्यावेळी 13 आमदार आले होते, त्या काळाचे लाभार्थी आज ज्यावेळी राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा लावून धरला आणि एक वातावरण बंद होतं महाराष्ट्रामध्ये, आज पुन्हा एकदा असं वातावरण मराठीच्या मुद्द्यावर, कदाचित मराठीच्या प्रादेशिक मुद्द्यावर, भाषे या मुद्द्यावरती बऱ्याच काळानंतर वातावरण बनतंय. जो काळाचा फायदा त्यावेळी मिळाला होता आज तो या दोन्ही ठाकरे यांच्या पक्षाला मिळेल का? आणि या बाबतीत भाजपचं आकलन काय, भाजप विश्लेषण कसं करते 2 भाऊ एकत्र येण्याचं, खास करून मुंबई महापालिकेच्या तोंडावर? मी तुम्हाला सांगतो, आज मी एका हॉस्पिटलमध्ये एका कार्यकर्त्याच्या आईला बघायला गेलो होतो आणि कार्यकर्त्याची आई फार काही शिक्षित नव्हती, अशिक्षित होती आणि सहज अनेकदा काय होतं की आता माझी 4थी टर्म आहे, खाली लोकांच्या मनात काय ते समजून घेण्यासाठी थोडं सविस्तर बोलल्यावर कळतं. मी त्या आईला विचारलं, टीव्ही पाहतेस का? हो पाहते ना. म्हणे हे मराठीचं काय चाललंय? काय नाही म्हणे, उद्धव ठाकरेंनी सक्ती केली आता तेच बोंबलतायत. आता त्या सर्वसाधारण झोपडपट्टीत राहणाऱ्या त्या माय माऊलीचे ते शब्द होते. आता हे म्हणणं वरूनच बरोबर आहे, मी नाकारण आले. तो GR या कालखंडातला असला तरी त्याची पोळी जी पेरले ती उद्धव सरकारच्या कालखंडातली आहे आणि नंतर सरकारकडे ते येत नाही, ते ब्युरोक्रेसी लेवलवर होतं.
ब्युरोक्रेसी म्हणजे अधिकाऱ्यांच्या लेवलवर होतं. अधिकाऱ्यांच्या लेवलवर तो जी आर निघालाय, पण त्याला कारणीभूत उद्धव ठाकरे आहेत. आणि जेव्हा हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हिंदीची सक्ती करता येणार नाही. मग अधिकाऱ्यांनी सांगितलं हे कसं काय केलंय, म्हणे नाही हे उद्धव साहेबांचा निर्णय कॅबिनेटमध्ये पास झालाय, ठीक आहे. पण हिंदीची कदमजी, सक्ती अनिल करून टाका. परबांनी त्यावर उत्तर दिलेलं आहे की तो अहवाल स्वीकारला होता, पण पुन्हा त्या अहवालाच्या शिफारशींवरती सुद्धा काम करणं चालू होतं. तो अहवाल प्रत्यक्ष कार्यान्वित नव्हता करण्यात आला. मला सांगा आता अनिल परब, मी येतो वरून, तुमच्याकडे येतो मी. ऐका ना वरून. अनिल परब मोठे नेते आहेत, मंत्री राहिले, उद्धव साहेबांच्या जवळ आहेत. अनिल परब कसं म्हणतील की आम्ही स्वीकारला नव्हता, अमुक तमुक. त्यांना ते म्हणणं त्यांची राजकीय आवश्यकता आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही जी आर म्हणताना प्रसन्न, एक लक्षात घ्या, मान्य हे सगळं ठरलंय उद्धव सरकारच्या काळात. बरं. आणि नंतर ती अधिकाऱ्यांचा सगळा तो औपचारिक आहे. आणि नंतर अधिकाऱ्यांचं झाल्याच्या नंतर सरकार पुढे जेव्हा आलं तेव्हा देवेंद्रजींनी सांगितलं हे चालणार नाही हिंदी. त्या मुलाचा अधिकार आहे, त्याला काय निवडायचं ते. आणि नंतर मग त्याला अधिकार दिला आणि पलीकडे त्याच्या 2 पावलं पुढे जाऊन काय केलं, मराठी माणसाच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांनी सिंपल आणि साधा निर्णय घेतला. त्या पहिलीच्या मुलाच्या पाठीवर जे ओझं आहे, दप्तर आहे, त्याच्यात अधिक लोड टाकू नका. त्याच्या पालकांना ठरवू द्या मुलानं तिसरी भाषा घ्यायची न घ्यायची, घ्यायची तर कोणती घ्यायची. मुंबई महाराष्ट्राची पहिली भाषा मराठी कालही होती, आजही आहे. आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे जोपर्यंत सूर्यचंद्र असेल तोपर्यंत ती मराठीच असेल. पण माझं एक मत आहे, आता मला सांगा, राज्यसभा देताना दिवाकर रावते साहेब मोठे नेते आहेत, चंद्रकांत खैरे साहेब मोठे नेते आहेत. उद्धव साहेबांना त्यांची का आठवण होत नाही हो? मी राम कदमजी त्याच्यात जाणार नाही, तर विषय दुसरीकडे जाईल. आता आपला तो कन्सर्न आहे की ते बाकीचे कोणते निर्णय घेतात. वरुण सरदेसाईंना बहुधा काहीतरी मुद्दा मांडायचा होता, तेवढ्या वेळ मी संदीपकडे पण जाईन. वरुणजी काय म्हणताय? वारंवार हे उद्धव ठाकरे साहेबांनी केलं काय आहे, मधले उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार हे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे पडून 3 वर्ष झाली. हे बहुधा हे लोक विसरूनच जातात. आणि 3 वर्षांमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्याच्यामध्ये भाजप सहभागी होती, त्यानंतर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, त्या गोष्टीला 6-7 महिने झाले. आणि जर ब्युरोक्रेसी 3 वर्ष जुन्या सरकारचे निर्णयावर परस्पर जी आर काढत असेल आणि ह्यांना साधं माहिती सुद्धा नसेल, तर मला वाटतं ह्या सगळ्या मंत्रिमंडळांनी राजीनामा देऊन टाकला पाहिजे. सगळ्यात आधी शालेय शिक्षण मंत्र्यांनी तर राजीनामा दिला पाहिजे. कारण जर एवढी गंभीर गोष्ट आहे की 3 वर्ष जुन्या एखाद्या निर्णयावर आता जी आर निघतो असं यांचं म्हणणं असेल, तर राम कदमजी तुम्ही माझं खरंच आपल्याला मनापासून मित्रत्वाचा सल्ला आहे की तुम्ही आपल्या मंत्र्यांना जाब विचारा की ते नक्की करतात काय. आणि पहिल्या जी आर निघाल्यानंतर संपूर्ण शिंदे सेना, भाजप या सगळ्यांनी याला डिफेंड केलं. इनफॅक्ट अजितदादा पवार यांच्या पक्षाने प्रश्न विचारले, तेव्हा का भाजपने प्रश्न विचारले नाहीत? दादा भुसे तर वारंवार येऊन त्याची उत्तरं देत होते. एकनाथ शिंदे साहेब तर 2-3 वेळा अडखळले, हिंदी सक्तीची नाही, मराठी सक्तीची, मग असं मग तसं. सर्वसाधारणपणे नक्की काय होणार, सर्वसाधारण भाषा म्हणजे काय, हे तर अर्ध्याधिक लोकांना कोणाला समजवता सुद्धा आलं नाही त्यांच्या मंत्रिमंडळात. शेवटी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एकनाथ शिंदेजी यांच्या खात्यातनी घेतलेला निर्णय हा मागे घ्यावा लागला. आणि त्यामुळे आधी काय मौखिक शिकवणार, मग आम्ही तोंडीत शिकवणार, मग 20 विद्यार्थी असतील तरच दुसरी भाषा तुम्हाला शिकता येईल, नाहीतर ऑनलाईन शिकावी लागेल, नाहीतर हिंदीत शिकावी लागेल. हा सगळा इतिहास लोकांना माहिती आहे. त्यामुळे आता राम कदमजी, मला अजून एकच बोला वरून बोला. मला त्यामुळे आता हा सगळा जो विषय आहे, आणि ही बघा, ही धास्ती भाजपला वाटणं हे साहजिक आहे, मी समजू शकतो. कारण जसं रिॲक्शन आपण पाहत असाल, त्या दिवशी मी संदीपजींना आम्ही असेच त्या जिप्सीमध्ये भेटलो, आमच्या त्या व्हिडिओला 2-3 लाख एबीपी माझाच्या ह्याच्यावर लाईक आले. तसं यांनी सांगितलं की कोण त्यांच्या कार्यकर्त्याच्या आईला भेटले, मला पण लोकांनी पाठवले ना, अरे तुम्ही 2 मिनिटं बोलताय त्याला 1.5 लाख व्ह्यू आहेत, त्याच्यावर सगळे 100% पॉझिटिव्ह कॉमेंट आहेत. अहो इतका राग हे लोक करतात. मध्ये कालपासनं पूर्ण दिवस बातमी चालली की वरुण सरदेसाईंवर काय जबाबदारी, वरुण सरदेसाईंनी पुढाकार घेतलाय, वरुण सरदेसाई संदीप देशपांडेंना भेटले, वरुण सरदेसाई काय बाळा नांदगावकरांना भेटले. त्यावर मी काही प्रतिक्रिया दिली नाही. आज माझ्या मतदारसंघातील शासकीय वसाहतीचा जी आर काढला, लोकांना घरं कशी द्यायची, मी तिकडचा आमदार मलाच वगळून टाकलेलं आहे. असं आता परत राम कदमजी म्हणतील का हे ब्युरोक्रेसीने केलं, हे आम्हाला माहिती नाही. ठीक आहे, मला वेळ मिळाला तर मी तोही प्रश्न विचारतो तुमचा. वरुणजी, मी तुमचाही प्रश्न विचारतो. मला संदीप देशपांडेंना विचारायचं. संदीप, तुम्ही आणि शिवसेना दोघेही त्या पत्राद्वारे, किंवा वरुण सरदेसाई सुद्धा असतील तेही म्हणतायत की हा अराजकीय मेळावा आहे, हा विजय मेळावा आहे,
तुमचा म्हणजे मराठी जनांचा विजय आहे, तुम्ही जल्लोष करायचा आहे, आम्ही आयोजक आहोत. मग माझा प्रश्न असा आहे, तिकडे उद्धव ठाकरे राज ठाकरेंची भाषणं होणार का? एका मंचावरती ते येणार का? मंचच नसेल आणि नुसताच मेळावा असणार आहे? कारण या दोन्ही नेत्यांकडनं काही एक मार्गदर्शन आणि भविष्याची दूरगामी अशी किमान पावलं, निर्देश, संकेत येणं अपेक्षित आहे. तेव्हा दिसणार काय मेळाव्यात? नाही बघा, असं आहे की 100% तिथे मंच असणार आणि 100% आमचे राजसाहेब असतील किंवा उद्धवसाहेब असतील, हे दोघंही त्या मेळाव्याला उपस्थित असतील आणि दोघंही मार्गदर्शन करतील. याबद्दल माझ्या मनात तर कुठलीही शंका नाही आहे. बरं. आणि महत्त्वाचं एक ह्याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की हा जो विजय आहे, आम्ही प्रामाणिकपणे सांगतोय की बघा कसं आहे, आपण सगळेजण या सगळ्या गोष्टीला राजकीय दृष्टिकोनातनं बघतोय, पण माझं म्हणणं असं आहे की काही गोष्टी या राजकारणाच्या पलीकडे असल्याच पाहिजेत आणि त्यामध्ये मराठी भाषा आहे. बरं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाबतीत मी अतिशय 100% आणि परखडपणे सांगू शकतो की आम्हाला निवडणुकीत यश मिळालं किंवा नाही मिळालं, खूप अनेक वेळा नाही मिळालं, पण आम्ही मराठी भाषेची, मराठी माणसाची या गोष्टींच्या मुद्द्यांवर कधीही आम्ही माघार घेतली नाही, कधीही प्रतारणा केली नाही. आम्ही त्या मुद्द्याने आम्हाला यश दिलं नाही म्हणून कधी मागे हटलो नाही की यश दिलं म्हणून. मला असं वाटतं की काही गोष्टी या निवडणुकीच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन बघणं हे महाराष्ट्राला गरजेचं आहे. आपण प्रत्येक वेळेला निवडणूक एवढ्या स्वार्थापरचा विचार करून चालणार नाही. काही गोष्टी या सगळ्यापेक्षा मला असं वाटतं राजसाहेबांनी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये पण हे सांगितलं होतं, जो महेश मांजरेकरांचा इंटरव्ह्यू झाला त्याच्यानंतर या सगळ्या चर्चा चालू झाल्या की आमच्या दोघांचेही इगो महाराष्ट्राच्या पेक्षा मोठे नाहीत. मला असं वाटतं हीच गोष्ट आता आपल्याला सिद्ध होताना दिसते 5 तारखेला. धन्यवाद संदीप, धन्यवाद वरुण, तुम्ही दिलेल्या वेळेसाठी. राम कदम आपल्यासोबत कायम राहतील, कारण पुढचा विषय आपल्याला शक्तीपीठचा सुद्धा घ्यायचा आहे आणि त्याचा एकमेकांचा संबंध आहे. एक भाषेचा विषय संपत असताना दुसरा शक्तीपीठाचा विषय तेवढा जोरकसपणे सुरू होतोय. एक थोडासा शहरामध्ये मोठा झालेला विषय, एक ग्रामीण भागात 12 जिल्ह्यांपेक्षा जास्त भागामध्ये मोठा होणारा विषय. त्यामुळे राम कदम आपल्यासोबत राहतील. विषय असा आहे, तिसरी भाषा सक्तीचा मुद्दा सध्या जरी संपला असला तरी सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी आणि विरोधकांसाठी ऐन अधिवेशन काळात सरकारची कोंडी करणारा आणखी मुद्दा धगधगतोय, तो म्हणजे शक्तीपीठ महामार्ग. वर्धा ते सिंधुदुर्ग असा महामार्ग आरेखन आणि मोजणीच्या पातळीलाच प्रचंड विरोधाचा सामना करतोय. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्यांनी आज मोठं आंदोलन केलं कोल्हापूरमध्ये, ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आपल्यासोबत आहेत राजू शेट्टी. गेस्ट सेंटरकडे जाऊयात आणि त्याचप्रमाणे राम कदम तर मगासपासून आपल्यासोबत आहेतच. मी राजू शेट्टींकडे जातो. राजू शेट्टीजी, आताशी आरेखनाची किंवा ड्रोन पाहणीची फक्त स्टेज आहे आणि मुख्यमंत्री सकट राज्य शासन म्हणते की हा शक्तीपीठ महामार्ग सगळ्यांना सोबत घेऊनच पार पडला जाणार आहे, तर मग इतकं आक्रमक आंदोलन का? शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जात नाही. यापूर्वी सरकारनं हरकती मागवलेल्या होत्या, शेतकऱ्यांनी हरकती दिल्या, काही ठिकाणी तर हरकत्या सुद्धा मागवल्या नाहीत, थेट सर्वे करायला सुरुवात केली. बरं. आणि मग सरकार जर का सगळ्यांना विश्वासात घेणार असेल तर मग ज्या शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या त्या हरकतीचं काय झालं? बरं. त्या हरकती निकालात निघाल्या का? त्या हरकती फेटाळल्या का? याचं उत्तर कोण देणार? बरं. त्याच्याबद्दल काही बोलायला तयार नाही. ते ड्रोन घेऊन येता सर्वे करायला निघाले. आमचा आजपर्यंतचा अनुभव असा आहे की एकदा त्यांचा सर्वे झाला तर थेट बुलडोजर लावून शेतकऱ्याची शेती उद्ध्वस्त केली जाते आणि शेतकऱ्याला तिथं बेदखल केलं जातं. त्यामुळं सर्वेच होऊन द्यायचं नाही अशी भूमिका आहे. या सरकारनं काय केलं, विश्वासात घेत असल्याचं दाखवून काही बोगस शेतकरी उभा केले. खरं तर मुख्यमंत्र्यांना हे सोबत नाही. त्यांनी कोल्हापूरमध्ये काही असे शेतकरी येऊन भेटले आणि त्यांनी शक्तीपीठ महामार्ग करावा अशी मागणी केली असं सांगितलं आणि त्या निवेदन दाखवलं. बरं. आम्ही वारंवार त्यांना मागणी करतो की हे जे कोण शेतकरी आहेत ते त्यांची जमीन जाते का, त्यांचे गट नंबर काय आहेत, त्यांच्या गट नंबर सहित त्या शेतकऱ्यांची यादी आम्हाला द्या आणि मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल की माझी शेती घ्या म्हणणारे शेतकरी नेमके कोण आहेत. काही ते ठेकेदार आहेत, त्या ठेकेदारांच्या रस्त्यावर काम करणारे मजूर आहेत, हे साऱ्या जगाला कळेल. परंतु ते निवेदन, ती यादी, ती मात्र गुलदस्त्यात आहे. फक्त असं सांगितलं जातंय की कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांनी
शक्तीपीठ महामार्ग करा अशा प्रकारची मागणी केली. बरं. तीच परिस्थिती सांगलीमध्ये आहे, तीच परिस्थिती सोलापूरमध्ये आहे, तीच परिस्थिती परभणीमध्ये आहे, तीच परिस्थिती लातूरमध्ये आहे, बीडमध्ये आहे, हिंगोलीत आहे, नांदेडमध्ये आहे, यवतमाळमध्ये आहे. आणि मग नेमकं कोण करा म्हणते शक्तीपीठ महामार्ग करा असं कोणीही म्हणत नाही. बरं. मुख्यमंत्र्यांनाच तो मार्ग रेटायचा आहे आणि त्यांचे वेस्टेड इंटरेस्ट या महामार्गामध्ये येतात असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्यामुळं आम्ही हा शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही. मी राम कदमकडे 2-3 मुद्दे घेऊन जातो. राम कदमची 3 मुद्दे आहेत, मी एकदम समप करून तुमच्यापर्यंत आणतो. एक, विरोध असताना आरेखन, ड्रोन पाहणी किंवा अन्य गोष्टी कशा काय, त्यातून कोल्हापूरच्या शेतकऱ्यांची सहमती आहे हा दावा सरकार कसं करतंय? अजित पवारांचं खातं स्वतःच म्हणते की हा कसा न परवडणारा आहे, जवळपास 50,000 कोटी याच्यामध्ये एक्स्ट्रा असणार आहेत. इतकी मोठी लागत, इतकी मोठी गुंतवणूक असलेला महामार्ग या क्षणी महाराष्ट्राला गरजेचा आहे का, जेव्हा पुणे, मुंबई, नाशिक सारख्या भागामध्ये आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल किंवा नागरी व्यवस्था असेल. पुण्यामध्ये हिंजवडीमध्ये काय झालं ते पाहतोय, मुंबईमध्ये रस्त्यांची स्थिती आपण पाहतोय. असं असताना 80,000 कोटीचा इतका महागडा महामार्ग आपल्याला हवाय का, आणि हा विरोध स्वीकारून हवाय का? प्रसन्नाजी, या चर्चेमध्ये आदरणीय राजू शेट्टी साहेब आहेत आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेलं योगदान आणि त्यांचं काम, ते वरिष्ठ नेते आहेत. मी त्यांच्या सन्मानानं काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेन. मी त्यांच्यासमोर फार छोटा कार्यकर्ता आहे. मुळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या, आता ठीक आहे मी त्या पक्षाचा कार्यकर्ता त्यामुळे मी बोललो तर त्याला राजकीय संदर्भ जोडले जातील, पण खऱ्या अर्थाने सांगतो, आता राजू शेट्टी साहेबांना पण खासगी बोलला तर तेच मान्य करतील. देव माणूस अशी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची पूर्ण महाराष्ट्रात प्रतिमा आहे. एकाही शेतकऱ्याचं नुकसान होणार असेल ना तर ते बाकीच्यांचं सोडा, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री म्हणून ते कधीच आवडणार नाही. मी आता मागच्या आठवड्यात माझ्या परिवारासोबत जपानला गेलो होतो आणि जपानला गेल्याच्यानंतर मी भारावून गेलो होतो. म्हणजे इथून जर समजा मला असं धरून चाला नागपूरला जायचं असेल आणि मी जपानमध्ये आहे तर विमानानं गेलो तर मला साधारणतः 1.5 तास लागतो. आणि विमानाच्या जाण्यापूर्वी तिथे एअरपोर्टला 1 तास थांबा, नंतर उतरल्याच्या अर्धा तास, जो काय असेल तो. जपानमध्ये मी जर असेल तर तिथली बुलेट ट्रेन मला रेल्वे स्टेशनवर गेल्याच्या नंतर 1.25 तासात त्या नागपूरला सोडेल. इतकी त्यांनी भरभरून प्रगती केली आहे. आणि ते केल्याच्या नंतर मी मुंबईत, महाराष्ट्रात आणि देशात पाहतो की मोदी सरकार आल्याच्या नंतर जो सिंगल वे होता त्या 3-3 पदरी त्या रस्त्यांचं जाळं महाराष्ट्रात नाही पूर्ण आपण देशभरात पसरवलं. जेव्हा रस्ता होतो ना तेव्हा फक्त रस्ता होत नाही, पर्यटन वाढतं. आता याच्या पाठीमागे भूमिका काय आपली? पहिली भूमिका आहे, मी राजू शेट्टी साहेबांच्या मताशी पूर्ण सहमत आहे आणि मीच नाही, पूर्ण सरकार सहमत आहे. एकाही शेतकऱ्याचं नुकसान हे सरकार होऊ देणार नाही. काही शेतकऱ्यांचे गैरसमज असतील, आम्ही त्यांना बोलवू, त्यांच्यावर बसू. राजू शेट्टी साहेबांसारख्या ज्येष्ठ अनुभव असलेले नेते आम्हाला हवेत, ते त्यांना समजून सांगतील. कुणाचंही नुकसान न करता तिथली जी किंमत आहे, जसं आपण समृद्धी महामार्गामध्ये एकाही शेतकऱ्याचं नुकसान केलं नाही तशा पद्धतीने आपण शक्तीपीठ बनवतोय. 803 किलोमीटरचा शक्तीपीठ आहे प्रसन्नाजी, 86,000 कोटीचा शक्तीपीठ आहे. याच्यामध्ये आपण सगळी जेवढी देवस्थान आहेत ना ती आपण जोडतोय. म्हणजे एखादा दक्षिणेतून उत्तरेतून जर आला त्याला कळलं की मी कोल्हापूरच्या राम कदमजी, ते फायद्याचं सगळं जे काही गणित आहे ते दाखवलं जात आहे, पण ती मागणी कोणी केली आहे? राजू शेट्टी सांगून देत आहेत की हा महामार्ग आणि पारंपरिक आत्ताचा जो महामार्ग आहे त्याच्यामध्ये फक्त काही किलोमीटरचं अंतर आहे, तो पुरेसा आहे, अशी मागणी कोणी लोकांनी केलेली नाहीये. मग 80,000 कोटी आता लगेच टाकण्याची गरज आहे का? प्रसन्नाजी ऐका ना, फक्त 2 मिनिटं ऐका. राजू शेट्टी साहेबांबरोबर मी बोलू शकणार नाही, ज्येष्ठ आहेत माझ्यापेक्षा, ते 2 मिनिटं ऐका. ब्युटी समजून घ्या. ब्युटी अशी आहे, गडकरी साहेबांनी 1995 ते 99च्या काळात मुंबईमध्ये 48 ब्रिज बनवले. काय ओरड झाली हो त्या ब्रिजची, काय आवश्यकता? आणि आता तुम्ही मुंबईकर, मी मुंबईकर, आपण म्हणतो वा तेव्हा ब्रिज बनवले चांगलं झालं, म्हणतो का नाही म्हणत? म्हणतो ना. हे महामार्ग नाही आहेत. या महामार्गाच्या बाजूला जे नाले आहेत ना त्या नाल्याचं आपण कालव्यांमध्ये रूपांतर करतोय. आजूबाजूच्या सगळ्या शेती सुजलाम सुफलाम होणार आहेत. शेतकऱ्यांना आपण जसं समृद्धीमध्ये 4 पट दिलं तसं या ठिकाणी आपण देतो. त्याच्यानंतर 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये आपण 1,000 झाडं, पूर्ण हरित हा महामार्ग असणार आहे. आणि याच्यामुळे काय होणार आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये येणारा जो स्पिरिच्युअल पर्यटक आहे, आध्यात्मिक पर्यटक आहे, तो 5 पटीने वाढला. कुणाची प्रगती होणार आहे? तिथे महामार्ग झाला, आजूबाजूच्या शेतींच्या किमती वाढतील. कुणाच्या किमती वाढणार आहेत? माझ्या शेतकऱ्याच्या किमती वाढणार आहेत.
आज नागपूरचा समृद्धी महामार्ग हा देशातला सगळ्यात आयडियल. ठीक आहे, मला राम कदमजी एक समप मला कळलेला आहे की पर्यटन वाढणार, हा ग्रीन महामार्ग असेल, शेतीची किंमत वाढणार, त्यामुळे उद्योग जर का त्या महामार्गाच्या निमित्तानं आलंय तर त्यांना तेवढ्या मोठ्या किमतीतच ती जमीन घ्यावी लागेल, पर्यायानं शेतकऱ्यांचा फायदा आहे. राजू शेट्टीजी, हे एवढे सगळे फायदे आहेत, हे तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पटतायत का, किंवा आता का पटू नयेत? राम कदम साहेबांच्या माहितीमध्ये मी थोडीशी भर टाकतो. कदम साहेब 2022 साली उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते, महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळी जमीन अधिग्रहण कायद्यामध्ये महाराष्ट्र सरकारनं दुरुस्ती केलेली आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? खरं तर राजकारण म्हणून तरी तुम्ही असं म्हणायला पाहिजे होतं की आम्ही महाविकास आघाडीनं केलेला कायदा मागे घेतो आणि या कायद्यानुसार समृद्धी महामार्गाला तुम्ही जमिनीचा जो मोबदला दिला, नवीन दुरुस्त झालेल्या कायद्यानुसार त्याच्या केवळ 40% रक्कम शेतकऱ्याला मिळणार आहे. हे माहिती आहे का तुम्हाला? पहिल्यापासून मी हेच सांगतोय की ही एक फूल उठवलेली आहे. आणि हे जेव्हा वर्धा, यवतमाळ, परभणी या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आम्ही सांगितलं, त्यावेळी त्यांचे डोळे उघडले की शक्तीपीठ महामार्गाला समृद्धी महामार्गाला मिळाले त्या पद्धतीने हे पैसे मिळत नाही आहेत. आणि म्हणून माझं सरकारला एवढंच सांगणं आहे, तुमच्याकडे आरेखन आहे, टेंटेटिव्ह कुठले गट नंबर अधिकृत करणार आहात ते सगळं तुमच्याकडे आहे, कुठल्या गट नंबरला तुम्ही किती पैसे देणार आहात, हे जिल्हा न्याय जर का जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जर का यादी लावली तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. पण ते तुम्ही कधीच करणार नाही, मला माहिती आहे, कारण शेतकऱ्यांना गंडवलं जाणार आहे, ही एक वस्तुस्थिती. दुसरी गोष्ट, राम कदम साहेब, तुम्ही जे काय म्हणाला की शक्तीपीठ महामार्ग झाल्यानंतर ज्या शेतकऱ्याची जमीन जाणार नाही त्याची किंमत वाढणार आहे, त्याला वाणिज्यिक याच्यामुळं आकारणी वाढणार आहे, त्याला फायदा होणार आहे. तुम्ही शक्तीपीठ महामार्ग हा एक्सप्रेस हायवे करताय आणि एक्सप्रेस हायवे केल्यामुळं दोन्ही बाजूला कंपाऊंड असल्यामुळं 802 किलोमीटरला केवळ 26 ठिकाणी जंक्शन असणार आहे आणि त्या 26 ठिकाणीच एकतर त्या रस्त्यावर जाता येणार आहे किंवा रस्त्यातून बाहेर पडता येणार आहे. बाकी शेतातून रेल्वे रोड गेल्यानंतर शेतकऱ्याला जसा काहीच फायदा होत नाही तसा या महामार्गाचा फायदा काहीच होणार नाही. त्याची उंची एवढी उंच असणार आहे की शेतकऱ्याला आपली जनावरं किंवा आपली आवतं सुद्धा पलीकडे जाता येणार नाही, ही अडचण आहे. त्याशिवाय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही शक्तीपीठ महामार्ग करत असताना याची किंमत तर अजिबातच वाढणार नाही, परंतु ज्या ठिकाणी तुम्ही जंक्शन करणार आहात त्या ठिकाणी जमीन आधीच अधिग्रहित केली जाणार आहे आणि त्या जमिनीवर MSRDC-नं नेमलेल्या कंपन्या त्या ठिकाणी फूड मॉल, पेट्रोल पंप आणि बाकीचं काहीतरी उद्योग करतील. तिथं इतर राजू शेट्टीजी, आपण अपेक्षा करूयात की या मुद्द्यांचा सरकार विचार करेल. अजूनही वेळ गेलेली नाही, कारण आताशी सगळा विषय हा आरेखनाचा आहे या पातळीला, आणि राम कदम या चर्चेत सहभागी झाले, ते सुद्धा हा विषय पुढे नेतील अशी अपेक्षा आहे. कारण आतापासूनच इतका जोरदार विरोध सुरू झालेला आहे. यापूर्वी सुद्धा महाराष्ट्रामध्ये जेव्हा अशा बाबतीत जमीन अधिग्रहणाचे मुद्दे आल्यानंतर लवासा असेल नाहीतर कुठलेही SEZ असतील, तिथपासून आपल्याला अनुभव आहे की हा विरोध किती टोकाचा होऊ शकतो. या कार्यक्रमासाठी, दोन्ही कार्यक्रमांसाठी, खास करून आताच्या कार्यक्रमाला राम कदम आणि राजू शेट्टीजी आपण वेळ दिला, आपल्या दोघांचे आभार. आणि 0वरच्या शेवटच्या सेगमेंटमध्ये थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात आजचा प्रश्न आणि त्याला तुम्ही कसा प्रतिसाद दिला. काय आहे कौल जनतेचा या प्रश्नाला? ठाकरे बंधू एकत्र आले तर कोणाचा जास्त फायदा होईल? 1.25 लाखाहून जास्त मतं आलेली आहेत आणि आम्ही 4 पर्याय दिले होते. कुणाला सर्वाधिक फायदा होईल? राज ठाकरेंना 10%, उद्धव ठाकरेंना होईल फायदा 12% म्हणतायत, दोघांचाही फायदा होईल असं 71% म्हणतायत. ते फार महत्वाचं आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांना स्वतंत्ररित्या फार कमी फायदा होईल असं लोकांचं म्हणणं आहे, पण एकत्रितरित्या दोघांचाही फायदा होईल असं म्हणणारे 71% आहेत, तर दोघांचाही फायदा होणार नाही असं म्हणणारे फक्त 7% आहेत. आपल्या मताचा आदर नेहमीप्रमाणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.